आज तर डायरेक्ट दरवाजाच काढून टाकला. तर का म्हणतो मी पोट्टो, आज सकाळी सकाळी विटीची ट्रॉली बी आली होती आणि यानं नालीवर टीनं बी नाही टाकू दिले होते. डायरेक्टच नालीत विटा टाकल्या. तुम्ही काहीच काळजी नका करू म्हणे, पाणी अडतच नाही म्हणे. चौघजण असल्याच्या कारणानं रप हात चालून राहिले यायचे. आणि अर्ध्या घंट्यात तो विटा खाली करून ट्रॅक्टर चालला बी गेलता. विटा तर आल्या होत्या पण आता इच्छा टीनं काय लागते. पहिले तर बाबाने टिनावरचे गोटे खाली फेकून टाकले. मग मी खाली उतरलो आणि खालची बाबाला टिकास देऊन दिली. टिनावर सिमेंटचा पोपळा येत जाय म्हणून तो काढून टाकला टिकासनं बाबांना. मग भीतीवरचा टीन काढून घेतला आणि तिकडे घेऊन गेलो. टिनाचं काढून झाल्या होत्या पण आता काढायच्या त्या आडव्या बोलल्या आणि ते बल्ली बी भीतीत फसली होती. ते सब्बलनं काढून घेतली बाबानं. बोलल्याच्या भीतीत फसल्या तर ते बाबा काढून देत जाईन, मी इकडे आणून ठेवत जा. टिनान बोलल्या तर काढून झालं होतं. आता पाळायची ती भीत. बाबा खालून पाळत जाईन, मी वरतून पाळत जा भीत. वरतून काही एवढी पाळणं जमली नाही भीत, मग खालून पाळली. अंदाची तर भीत फाळून झाली ते, पण आता पाळायचं होतं दरवाजाच्या साईडचं. पहिले तर घणीनं वरची साईड पाळून टाकली बाबानं. मग मी सब्बल घेतली आणि खालची भीत पाळून टाकली. साईडच्या भीती पाळून टाकल्या आणि डायरेक्ट आमच्या इथे दरवाजाच आला. आणि दरवाजा एवढा वजनी होता का 4 माणसं शिवाय यायला उचलू बी नाही शकत. माझ्या घराच्या मागं मिस्त्रीचं काम चालूच होतं. तिथेच 4 माणसं घेतले आणि तो दरवाजा डायरेक्ट कोट्यात घेऊन आलो. आणि आता जुन्या भीतेचा चांगल्या विटा तिकडे नेऊन ठेवायच्या होत्या. मग 4 विटा घेत जाऊन इकडे आणून ठेवून देत जा. चला तर मग आजची एवढंच. आजचा ब्लॉग लहान होता. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तुम्ही तेवढं फॉलोचं बटन दाबून देता.